बहुप्रतीक्षित वाघनख उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहेत। उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यामध्ये पोहोचतील। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये वाघनख ही साताऱ्यामध्ये दाखल होणार आहेत। विशेष विमानाने वाघनख साताऱ्यामध्ये येत आहेत। 19 जुलैला सरकारकडून भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, जेव्हापासून वाघनख ही महाराष्ट्रामध्ये येणार अशा स्वरूपाची माहिती देण्यात आली तेव्हापासून अर्थातच या सगळ्या वाघनखांची सगळ्या शिवप्रेमींना प्रतीक्षा आहे आणि अखेर उद्या तो दिवस आलेला आहे जेव्हा वाघनख ही महाराष्ट्रामध्ये पोहोचतात। कसं नियोजन आहे एकूणच? गुरु, आपण जर पाहिलं तर खरं तर लंडनच्या खासगी सुरक्षेने ही वाघनख जी आहे ती महाराष्ट्रात आणली जातील। महाराष्ट्रात थेट साताऱ्याला जे ती ही ठेवली जातील आणि साताऱ्यालाच 19 तारखेला एक भव्य प्रदर्शन जे ते शासनाच्याच म्हणजे सरकारच्याच वतीने जे ते करण्यात आले। सांस्कृतिक मंत्री जे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी याचा संपूर्ण जो आहे तो कार्यक्रम नियोजित केलेला आणि याच वाघनखांसोबत महाराजांच्या काळात वापरण्यात जाणारी जी हत्यार असतील, मग तलवार असेल, बिचवा असेल, भाला असेल, त्याच्यानंतर ढाल असेल, या सगळ्यांच्याच गोष्टींचं प्रदर्शन जे ते ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि ह्या सगळ्यांचा मध्यभागी केंद्रबिंदू असणारे ती म्हणजे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधून आणली जाणारी वाघनख। खरं तर महाराष्ट्र सरकार अति उत्साही होतं की त्या स्वतः जाऊन ते घेऊन यावीत लंडन मधून, पण लंडनच्या व्यवस्थेने सांगितलं होतं की आम्ही आमच्याच निगराणीत ही वाघनख जी आहे ती महाराष्ट्रापर्यंत आणू आणि त्याच्यानंतर ही वाघनख जी आहे ती तुमच्याकडे देण्यात येतील आणि मग पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू होईल। म्हणून आता उद्या संध्याकाळपर्यंत ही वाघनख साताऱ्यात दाखल होतील। त्यानंतर ज्या पेपरच्या फॉर्मॅलिटी असतील, त्या कागदोपत्री कारवा जो असेल तो पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर 19 तारखेला खरं तर महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण की त्या दिवसापासून जे ते प्रदर्शन सुरू होणार आहे। आणि मग 19 तारखेचं प्रदर्शन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र भ्रमंती जी ती वाघनखाची केली जाईल। मुंबईत सुद्धा एक प्रदर्शन जे ते पार पडणार आहे। कोल्हापूरमध्येही कार्यक्रमांचं आयोजन करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। पण 19 तारखेला खरं तर साताऱ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होईल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी पोहोचण्याची जी आहे ती शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। पण सध्या तरी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार जे त्यांची उपस्थिती त्या ठिकाणी असेल। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या महाराष्ट्रातील जनतेला म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल असणाऱ्या प्रेम जनतेला जे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाघनखांसोबतच इतर अर्थात। धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।